काल बंद केलेलं आहे. फूड पालन खड्डे हे पूर्ण टोटल त्यावेळेस जे काळं पाणी झालं होतं ते नेहमी आपले हे पोल्युशन बोर्डाची पुढे आहे. आपलं नाव तो रिपोर्ट तुम्ही जे सत्य आहे त्या आधारितच तुम्ही पाठवा. किती दिवस झाले आपलं नाव आपण पण आपल्याला जर हे पाणी दिलं तर प्याल का? घरात द्याल का? 12 वर्ष आपण जिथून पाहणी करून आलो, आपण सगळे पत्रकार तिकडे होतात. काळं पाणी जे आपण तिकडे बघितलं ते आता मागच्या 2 दिवसाच्या पावसामध्ये अनेक गोष्टी वाहून गेलेल्या आहेत. पण जर ग्रामस्थांची व्यथा जर ऐकली तर ग्रामस्थ दडपणाखाली आहेत. जी फॅक्टरी चालवतात कोण मालक आहेत काय असतील मला माहीत नाही, पण लोकांना 12 वर्ष गेली काळं पाणी प्यावं लागतंय. त्यांच्या आता तब्येतीवर त्याचे परिणाम होऊ लागलेले आहेत. आजूबाजूला अनेक विद्यार्थी राहतात, वयोवृद्ध आहेत, माता भगिनी आहेत. ते कसे जगले असतील मागचे 12 वर्ष हा एक वेगळा संशोधनाचा विषय, रिसर्चचा विषय आहे. मी स्वतः येथे पाहणी करण्यासाठी याच्यासाठी आलो की मला बघायचं होतं, कारण का एका रिपोर्टच्या आधारावर मी आलो. जसं मी सांगितलं ग्रामस्थ दडपणाखाली आहे, ते स्वतःहून काय बोलत नाही. आपल्याला जर आता लक्षात आलं असेल त्यांच्यातला कोण बिचारा प्रास्ताविक करायलाही तयार नव्हता. म्हणून मीच माईक हातात घेतला आणि मीच बोलायला सुरुवात केली. प्रचंड दडपण आहे आणि त्या दडपणातून बाहेर काढण्याचंही काम आमच्यासारख्या लोकांचं आहे. त्यांना साफ पाणी मिळावं, शुद्ध पाणी मिळावं, त्याचं आरोग्य नीट राहावं. आता पाण्यामुळे काय काय होऊ शकतं शरीरामध्ये हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे जाणतात हे सगळं. त्यांना हे सगळी सोय मिळावी, किमान पाणी, ते दुसरं काही मागतच नाही. पण जर पाण्यासाठी पण अशी गोरगरीब जनता ही दडपणाखाली राहणार आहे तर मी असं कधी होऊ देणार नाही. त्यांची बाजू घेण्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आज मी इकडे आलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.